नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बी आहे ऑप्शन. दुसऱ्याचं सी उत्तर आहे. बी प्रश्न. खालील उपप्रश्न सोडवा 2 गुणांसाठी. पुढील संच यादी पद्धतीने लिहा. समपूर्णांक नैसर्गिक संख्यांचा संच 2, 4, 6, 8 ... त्यानंतर अनुबद्ध जोडी लिहायची आहे. करणे 7 अधिक करणे 3. प्रश्न क्रमांक 2. खालील तक्ता पूर्ण करायचा आहे किंवा कृती पूर्ण करायची आहे. 2 गुणांसाठी सोपे रूप द्या. 4 बॉक्स 2 गुणांसाठी विचारलेले आहेत. प्रत्येक बॉक्सला अर्धा गुण आहे. 2 ॲक्टिव्हिटी आहे ती इथे दिलेल्या, त्यापैकी एकच सोडवायची आहे. दुसरी सुद्धा सोडवून दिलेली आहे. यानंतर बी प्रश्न पहा. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. जर ए बरोबर 1, 3, 7, 2 जर ए या संचाचे कोणतेही 2 उपसंच लिहायचे आहेत. उपसंच पहा कोणते आहेत. दिलेला संच 1, 3, 2, 7 आहे. मग उपसंच त्याच्यापेक्षा कमी घटक लिहायचे आहेत. 1, 3 लिहू शकता, 3, 2 लिहू शकता, 2, 7 किंवा 1, 2, 7, 3, 2, 7 किंवा फक्त 1, 7 कोणतेही तुम्ही लिहिले तरी चालतील. इथे 2 लिहून दिलेले आहेत. पी बरोबर 1, 3 आणि क्यू बरोबर 2, 7. सोपे रूप द्या. रूटमध्ये 250 आहे. फॅक्टर पाडायचे आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न 17/8 ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. भागाकार करायचा आहे. उत्तर 2.125 येत आहे. प्रश्न क्रमांक 3A. खालील कृती पूर्ण करा. कोणतीही एक 3 गुणांसाठी. कृती पूर्ण करून दाखवलेली आहे पहिली. दुसरी शेजारील वेन आकृतीवरून पुढील कृती पूर्ण करायची आहे. ए मधील घटक, बी मधील घटक, MN दोन्हींमध्ये आहेत. इथे थोडं आकृतीमध्ये रेषेला चिटकलेले आहेत, पण MN घटक ए आणि बी मध्ये आहेत हे लक्षात घ्या. त्यावरून एचे घटक XYZ MN, बीचे PQRMN, यू युनिव्हर्सल म्हणजे सर्व घटक लिहायचे. ए युनियन बी म्हणजे ए आणि बी मधील सगळे घटक लिहायचे. ए डॅश एचे सोडून बाकीचे सर्व लिहायचे. बी डॅश बीचे घटक सोडून बाकीचे सर्व लिहायचे आहेत. उत्तरे लिहून दिलेली आहेत. यानंतर बी प्रश्न. खालील उपप्रश्न सोडवा. 7 - 2x बरोबर 5 किंवा 7 - 2x बरोबर -5. उदाहरण सोडवून दिलेलं आहे. एक्सची किंमत काढायची आहे. x बरोबर 1 आणि x बरोबर दुसरं सुद्धा एक्सचं उत्तर काढायचं आहे. खाली सोडवून दिलेले आहे. x बरोबर 6 येते. यानंतर छेदाचे परिमेयकरण करा. हे सुद्धा येथे उदाहरण सोडवून दिलेलं आहे. व्यवस्थित वहीमध्ये या उदाहरणांचा सराव करा. जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये प्रथम घटक चाचणी 2026-27 या ऑप्शनमध्ये सर्व विषयांचे पेपर उत्तरासहित दिलेले आहेत. त्यांचा सराव नक्की करा. प्रश्न क्रमांक 4. खालील उपप्रश्न सोडवा. कोणताही एक 4 गुणांसाठी आहे. यामध्ये 2 उपप्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी एक उपप्रश्न सोडवायचा आहे. सोपे रूप द्या. उदाहरण सोडवून दिलेलं आहे. उत्तर -25. रूटमध्ये 3 येत आहे. दुसरा प्रश्न. एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी दोन्ही प्रकारचे पेय घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. 5 येते. कशी येते पहा. समजा विद्यार्थ्यांचा संच विश्वसंच यू मांडला, म्हणजेच नंबर ऑफ यू 125. चहा घेणारे नंबर ऑफ टी 80, कॉफी घेणारे नंबर ऑफ सी 60. चहा व कॉफी घेणारे म्हणजेच दोन्ही टी इंटरसेक्शन सी. टी छेद संच असतो तो 20. चहा किंवा कॉफी किमान एक पेय घेणारे विद्यार्थी. टी युनियन म्हणजेच संयोग संच.
दिलेल्या किमती त्यामध्ये लिहायच्या आहेत आणि कॅल्क्युलेशन करून उत्तर 5 येत आहे. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित दिलेल्या किमती पहा आणि त्यानुसार सोडवा. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद.